स्वर्गात आल्यासारखं एकदम. मंडळी नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आहे संडे आणि आज पण आपण जाणार आहोत एका नवीन ट्रिपसाठी. आजची ट्रिप जरा वेगळी असणार आहे मंडळी, कारण की आज आपण मित्रांसोबत ट्रिप करणार आहोत. सो मित्र आलेत आपले, सध्या वाट बघताय आपली आणि त्यांनाच पिकअप करायला आता आपण जात आहोत. त्यांना पिकअप करून आपण आपली ट्रिप स्टार्ट करूया. सो आजच्या ट्रिपमध्ये स्पेशल असणार आहे वॉटरफॉल. आज आपण वॉटरफॉल विजिट करणार आहे आणि या ट्रिपसाठी आपल्यासोबत कोण कोण आहे ते पण मी तुम्हाला लवकरच भेटवतो की कोण मित्र आहेत आपले. तर चला मंडळी, व्हिडिओसोबत शेवटपर्यंत राहा, कारण की आज खूप धमाल मस्ती होणार आहे मित्रांसोबत वॉटरफॉलवर. सो आता आपण आलोय स्टेशन साइडला. A few moments later. मंडळी आपण आता एक ब्रेक घेतला आहे ब्रेकफास्टसाठी आणि तुम्हाला आता भेटवतो की आपल्यासोबत कोण कोण आज ट्रॅव्हल करत आहे, पिकनिकला कोण कोण जात आहे. बघू शकतात प्रमोद. हॅलो प्रमोद, रेडी फॉर पिकनिक. मिस्टर भरत मेहरा. भरत भाई आज मराठी बोलायचं आहे, ठीक आहे. काय बोलणार मंडळी. भरत उत्तराखंडची आहे, परंतु मराठी खूप छान बोलतात. शिकलो तुमच्यात राहून. हां तुमच्यात राहून शिकलो. आमच्याकडून शिकलेत. गुड गुड. मिस्टर प्रवीण. हाय प्रवीण. सुहास. हॅलो सुहास. हॅलो. स्वतः ब्रेक घेतला, आम्ही एक मस्त नाश्ता करूया, इडली वडा खाऊया. मंडळी नाश्ता झालेला आहे आपला मस्त आता. तर चला जाऊया पुढे आता आपण. मंडळी आपण जर कोंडेश्वर साईडला येत असाल तर एकदा इन्फॉर्मेशन काढून या, बिकॉज संडेला हा रोड बंद केलेला असतो. तर आपल्याला धनगर वॉटरफॉलला जर जायचं असेल तर एकदा माहिती काढा जो जाऊन आला असेल, किंवा आपली आतमध्ये बुकिंग असेल रिसॉर्टची तरच आपल्याला जायला मिळेल, अदरवाईज बाहेरूनच आपल्याला परत पाठवण्यात येईल. तर बघूया आपण आता कुठे एन्जॉय करूया. निसर्ग बघा समोरचा, बाहेर एक नंबर. हा लोकेशन भारी. सो वॉटरफॉलच्या शोधामध्ये आपण चाललोय आता. पाऊस आहे इकडे भरपूर. इथे काळोख झाला एकदम पावसाचा.
मंडळी, आपण जर मलंगड साईडला आलात तर मलंगड साईडला आपल्याला इकडे रोपवेचं काम पाहायला मिळतं. सो अजून रोपवे पूर्ण कंप्लीट नाही झालं आहे, अर्धवट काम आहे. काही दिवसात लवकरच रोपवे आपल्या भेटीला येईल समोर तिथे. प्रवीण पूर्णपणे रेडी झालेला आहे मंडळी, बघा. वा वा, एक नंबर. काय डुक्की मारायला? सही आहे. प्रमोद, काय तू पाण्यात जाणार की नाही? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तयारी अजून बाकी आहे. तयारी बाकी आहे. प्रमोद बघा, तू पण शॉट आणले काय? कसं वाटतं भावंडो? प्रवीण, कसं वाटतंय प्रवीण? एकदम भारी. हा, मजा येते. हे भाई, कसं वाटतंय? एकदम भारी, एक नंबर वाटतंय. असं वाटतंय ते स्वर्गात आलं सारखं एकदम. सही आहे, सही आहे. प्रमोद एन्जॉय कर रहा है. आलं पासून असं प्रमोद सारखं कोणी मजा केली नसेल. वरती डोंगरावर जात होता.
मंडळी आलात आपण इकडे तर जरा सांभाळून या, कारण की एक 10-15 मिनटाची आपल्याला ट्रेक करावी लागेल. सो इझी आहे, जास्त हार्ड ट्रेक नाही आहे, पण दगड असल्यामुळे थोडं सांभाळून जावं लागतं आपल्याला. मस्त आहे, मजा आली. वरती वॉटरफॉल आपण पाहिलाच, किती छान वॉटरफॉल आहे. तरी आज पाणी नाही आहे, पाऊस नाही आहे, तर त्यामुळे पाणी खूप कमी आहे. बट बेस्ट. फायनली खाली आलो आहे. आपण खाली आलोत आणि पाऊस सुरू झाला आहे. हे बघा, हे अगोदर येऊन गेलेत पुढे. भरपूर फटाफट आले तुम्ही लोक. तरी आता पाऊस सुरू झाला. मंडळी समोर बघू शकतात किती सुंदर डोंगर दिसत आहे. तिथे वॉटरफॉल, तिथे वॉटरफॉल, तिकडे एक वॉटरफॉल आहे आणि एक वरचा डोंगर बघू शकता तिकडे. की मस्त ढग खाली आले डोंगरावर. त्या तिकडून रोपवे आहे वरती जायला. संपूर्ण डोंगर बघू शकतात आपण, किती छान दिसत आहे. सो मंडळी आपण आता वरून खाली आलो आहोत. एकदा परत विचारूया कसं वाटलं वरती जाऊन. येस प्रमोद. खूप छान वाटलं. खूप छान. प्रवीण. लय भारी. एक नंबर. भरत भाई. Awesome, it was great experience. ग्रेट एक्सपिरियन्स. कसं वाटलं, काय एन्जॉय केलं, वॉटरफॉल एन्जॉय केला? वॉटरफॉल मस्त पाणी होता. हां फ्लो पण जास्त होता. बरोबर. आज जरा पाऊस नाही त्यामुळे थोडं बरोबर ना. आता सुरू झाला. आत्ता सुरू झाला. हो राईट. नवीन नवीन हिरवळ पाहायला भेटते. हिरवळ नाही, निसर्ग खूप छान झाला आहे. ग्रीनरी सगळीकडे. ये सुहास फोटो काढण्यात बिझी आहे. कसं वाटलं बा? निसर्ग एकदमच छान दिसत आहे. एकदम हिरवळगाळ. इकडे बघावं, हिरवं एकदम एकच नंबर. धुके पडले डोंगरावरून. एकदम असं वाटतं इथेच राहावं कायमचं. हां. सो मंडळी आता आपण चेंज करूया कपडे अगोदर, कारण भिजलेलो आहोत आपण. तर चला. years later. मंडळी आता आपलं पूर्ण कॅम्पिंग केलेली आहे आपण इकडे, आणि पूर्ण वाइंडअप पण केली आहे कॅम्पिंगची. मस्त कॉफी वगैरे प्यालो आपण या ठिकाणी. सो खूप मजा आली आज वॉटरफॉलला जाऊन. मलंगगडच्या इकडे खूप सुंदर वॉटरफॉल आहे. कधी आलात तर नक्की व्हिजिट करा. आलात तर विकेंडला या, कारण की गर्दी पण भरपूर असते आणि मजा पण भरपूर येते. पण तुम्हाला जर एक थोडं प्रायव्हेट टाईप पाहिजे असेल तर तुम्ही वीकडेजमध्ये येऊ शकतात. सो मंडळी बघू शकतात आपण गाडी पूर्ण आता पॅक केलेली आहे आणि आता इथून निघत आहोत. आजचा दिवस खूप एन्जॉय केला. मस्त वॉटरफॉलवर मित्रांसोबत खूप मजा आली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा, कमेंट नक्कीच करा. तोवर आपण एक लास्ट टाईम सगळ्यांना विचारूया आज सगळ्यांनी काय काय एन्जॉय केलं आणि आपला व्हिडिओ मग एंड करूया. येस प्रमोद, कसं वाटलं आज? खूप छान वाटलं इथे येऊन. एकदम फुल रिलॅक्स. सही आहे. नेक्स्ट टाईम परत नवीन जागा, नवीन ट्रिप. ओके वा. आता बाकी लोकांना आपण विचारू, त्यांना पण कसं वाटलं. भरत भाई कसं वाटलं? मस्त वाटलं. आणि कॉफी वगैरे पिऊन कसं वाटलं? कॉफी पण मस्त होती. मस्त होते ना. नेक्स्ट टाईम येऊ. नेक्स्ट टाईम वापस.
ठीक. मध्ये येऊ. नेक्स्ट मंथमध्ये परत एकदा प्लॅन करूया मंडळी आपण. एक वन डे प्लॅन छान असतो. ठीक आहे, फिरायला मिळतं चांगल्या ठिकाणी. येस प्रवीण. खूप छान, खूप दिवसांनी असा प्लॅन झालाय ओके. आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित झाली. मोस्ट प्रॉबेबली मंडळी आम्ही फिरत असतो पण काही वेळेस ब्लॉग नाही बनवत, पण ह्या टायमिंगला विचार केला की ब्लॉग बनवूया. मजा आली प्रवीण. खूप खूप नेक्स्ट टाईम परत करूया. नेक्स्ट मंथ आपण वन डे प्लॅन, काहीतरी नवीन ठिकाण, नवीन प्लेस. सो येस सुहास, तो कसं वाटलं? वॉज नाईस फन. Good, फारच good. मजा आली. असं वाटलं की परत त्या वॉटरफॉल खाली भिजतच राहावं, पण गर्दी इतकी होती की लोकांनी हुसकून दिला आम्हाला. त्याच्यामुळे आम्हाला थांबता आला नाही. त्यानंतर कॉफी बनवली. कॉफी एकदम उत्तम होती, एकदम मिल्कची छान होती. परत म्हणजे बाहेर एवढे चहा नाही भेटणार अशी कॉफी होती आमची. फार मजा आली. खाणं पिणं एकदम व्यवस्थित झालं. ट्रिप पण एकदम फारच सो पूर्ण आपण व्हिडिओ शूट नाही करू शकलो काय बनवलं काय नाही त्याचा, कारण की पाऊस पण मध्यंतरी भरपूर आलेला भरपूरच होता. आणि प्लस आपल्या गोप्रोची पण चार्जिंग संपलेली. येस येस. मग नेक्स्ट टाईम परत आता पुढच्या आपल्या मध्ये परत एकदा प्लॅन करू, त्यावेळी मोठा ग्रुप घेऊन येऊ, म्हणजे सर्वजण मिळून एन्जॉय करतील. बरोबर. फार मजा आली. थँक्यू सुहास. नेक्स्ट टाईम परत जाऊया आपण. चला मंडळी, आता आपण इथून रजा घेऊया या सुंदर वातावरणातून आणि परत भेटूया आपल्याला एका नवीन व्हिडिओमध्ये. तोवर आपली रजा घेतो. बाय बाय मंडळी आणि बाय बाय या सुंदर ठिकाणाला. चला.